नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रयागराजच्या महाकुंभामधून चर्चेत आलेली अभिनेत्री मोनालिसा सध्या कोणत्या घडामोडींमुळे पुन्हा माध्यमात आहे. मोनालिसाने नुकताच केरळमध्ये आपल्या प्रियकर फरमान खानसोबत लग्न केले आहे, पण त्यानंतर तिने काही गंभीर आरोप मांडले आहेत जे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. मोनालिसाने पत्रकार परिषदेत सांगितले की द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रानी अनेकदा तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागल्याचे तिने सांगितले आहे. तिने स्पष्ट केले की या वागणुकीबाबत तिने आपल्या कुटुंबाला सांगितले, पण त्यांच्याकडून तिला मदत मिळाली नाही. ती म्हणाली, सनोज मिश्रा चांगला माणूस नाही. त्याने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी कुटुंबालाही सांगितलं, पण त्यांनी काहीही केले नाही. माझ्यासोबत अन्याय झाला आहे. मला न्याय हवा आहे. मोनालिसाने आणखी खुलासा करत सांगितले की सनोज मिश्राने तिला 2 वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने कुटुंबाला सांगितले, पण कुटुंबाने याला महत्त्व दिले नाही. ती म्हणाली, पहिल्या चित्रपटासाठी मला असे त्रास सहन करायला लावायचं का? या पत्रकार परिषदेत मोनालिसा भावूक झाली होती आणि तिच्या अश्रूंनी उपस्थितांची संवेदना जागृत केली. तिने स्पष्टपणे म्हटले की तिच्या आयुष्यात हा काळ अत्यंत कठीण होता, पण तिने आता न्याय मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. सनोज मिश्राने या आरोपांनंतर स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. त्यानुसार माझ्याविरुद्ध कटकारस्थान करण्यात येत आहे. मोनालिसाला माझ्याविरुद्ध खोटे बोलण्यासाठी फूस लावली जात आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी नेहमीच मोनालिसाला बहीण समजत होतो. ती नेहमीच माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायची, पण अचानक तिने माझ्याविरुद्ध का बोलायला सुरुवात केली? मोनालिसाने आपल्या खासगी आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतला आणि 11 मार्च रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील मंदिरात फरमान खानसोबत हिंदू पद्धतीने लग्न केले. या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तिने पत्रकार परिषदेत आपले अनुभव मांडले. तिने सांगितले की तिचे वडील लग्न त्यांच्या नातेवाईकांमध्ये करावे असे ठरवले होते, पण तिने स्वतःचा निर्णय घेतला आणि आपले लग्न केले. मोनालिसाचे हे आरोप आणि लग्न सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जण मोनालिसाचे समर्थन करत आहेत, तर काही जण म्हणतात की परिस्थितीची सविस्तर माहिती नसताना निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. या संपूर्ण घटनेमुळे चित्रपट संस्थेतील सुरक्षिततेवर आणि कलाकारांच्या हक्कांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोनालिसा सांगते की तिने हे टोकाचे पाऊल उचलले कारण तिला न्याय मिळणे गरजेचे आहे. तिने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले की तिला आता आपल्या जीवनात नवीन सुरुवात करायची आहे आणि ती आपल्या नव्या जीवनात शांततेने राहू इच्छिते. ही घटना समाजात आणि चित्रपट संस्थेत अनेक चर्चा निर्माण करत आहे. मोनालिसाचे हे आरोप आणि त्यावर सनोज मिश्राची प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आहे. आता पाहायला राहिले आहे की या प्रकरणात पुढे काय घडते आणि न्याय प्रक्रिया कशी पुढे जाते. तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.